आपे तू आहे ना, तू लाजू नको. हे बघ, तू लाजली की मी संपून जातो, तुला माहितीये. एक मिनिट, मी बापरे, आता तू लाजली का म्हणजे संपलो मी. अर्जुन आपे तू लाजली की मी संपून जातो. आज ना खरंच बास करतो मी, नंतर मला अपराधासारखं वाटेल उगाच. तू जशी होतीस ना तशीच आहेस. अर्जुन, अरे तू तरी कुठे बदललायस? तू पण तसाच आहेस. तोच राग, तीच ओढ. वजन वाढलंय जरा, ठीक. तोच राग म्हणजे मी रागीट आहे का? नाही, वजन वाढले ते टेन्शनमुळं होतं ते. आणि तू पण काही कमी रागीट नाही, सिंहगडावर बघितलं. अरे हो हो अर्जुन, आता आता इथे भांडायचं का आपण? गंमत करते तुझी. अर्जुन, गेली 7 वर्ष आपण एकमेकांच्या सोबत नव्हतो. मी तुझ्यापासून खूप लांब होते, आपला काहीच संबंध नव्हता. ह्या 7 वर्षात तुला एकदाही वाटलं नाही तू तुझं आयुष्य नव्याने सुरू करावं? तुझ्या आणि अमोलच्या विचारांनी मला हा विचार करायला वेळ नाही दिला. तू माझं विचारतेस, तू पण तर एकटीच होतीस की. तुला नाही वाटलं नव्याने सुरुवात करावी? मी एकटी होते असं मला कधीच वाटलं नाही. तुझ्या आठवणी होत्या की माझ्यासोबत, मी त्या आठवणींसोबत जगत होते. अर्जुन, अर्जुन, मला जाणवलं असतं नसतं मला नाही माहिती. आज मला अमोलमुळे पुन्हा एकदा कळालं. माझं अजूनही तुझ्या अजूनच प्रेम. मला तू खूप आवडतोस. तू, मी आणि अमोल आपण एकत्र राहावं अशी माझी इच्छा आहे. दादा, अरे तू का चौधरी पुढे लागत तोंड पाडून बसलायस? साखरपुडा ना तुझा, हास की जरा. दादा, हे असं हसण्यापेक्षा न हसलेलं बरं. तेच ना, ही स्माइल बघून ना तुळजा आत्ता शुगर बॉक्स क्रॅक करेल. धनु, अगं शुभ बोल जरा. बघ की. तुझा दिसली कुठं तुम्हाला? दादा कसला उतावळी झालाय. रील की वहिनी, थांब जरा. दादा, आत्ताच कर मला वाटतं तुला. जरा तोंड बंद करा की. हा वाईच जरास. मला अशी साशंकता वाटली, म्हणजे हा माणूस नक्की चांगला आहे ना असा विचार तर तुझ्या मनात येत नाही ना? तिला काय विचारतोय मी? हो म्हणजे काय बाबा, सगळ्यांनाच माहिती आहे जी किती चांगली आहेत. तुलाही असं वाटतंय ना? मग ठीक आहे. काय तुझ्या आणि एजंटच्या नात्यामध्ये ना गैरसमज निर्माण होता कामा नये. तिला गैरसमज ही अशी गोष्ट आहे ना की ती नाती संपवून टाकतात. आणि एजंट खूप चांगले आहेत, तू त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. खरं तर हा बेड माझा आणि रेऊचा आहे, पण कसं आहे ना, तुम्ही जरी तुमच्या बेडरूम मध्ये मला सोफ्यावर झोपायला लावलेलं असलं ना तरी मी चांगली आहे, त्यामुळे मी असं करणार नाही. तुम्ही झोपावर, मी झोपते खाली. तू वर झोप, मी खाली झोपतो. नको नको नको, अभिराम जहागीरदार खाली झोपणार नाही. नको नको, तुम्ही झोपावर. तुम्हाला काय सवय नसेल. आणि तसंही जर कोणाला कळलं ना की तुम्ही असे खाली झोपलात तर माझीच खरडपट्टी काढतील. कशाला उगाच, झोपा तुम्ही. आता हरीश सर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतील. त्यामुळे त्याच्या आधी तुला हे मंगळसूत्र काढावं लागेल. नाही, मी नाही काढणार. मी हे लगीन नाही करणार.
सावित्री आता मी हरी सरांना समज खरं खरं सांगून टाकणार आहे. निसर्गानं कधीच कुठली बी जागा मोकळी सोडत नाही. मी गेले म्हणून काय झालं? प्रिया मॅडम आहेत की त्या बी लई चांगल्या आहेत. तुम्ही एकत्र मिळून काम करा. आता जसं आदित्य सरांबरोबर काम करताय ना तसंच जीवाभावानं राहा. नाही हे नको ते जमतं मला. गप्पा बसाव, काही नाही होणार. नाही 2 मिनिटाचं काम आहे, काहीच नाही होणार. काही नाही बोलू जमतं मला. पुढच्या वेळी मारामारी करताना याचा विचार आधी करा. मग मी प्रॉब्लेम मध्ये असताना मी विचार करत नाही बसू शकत. हा ध्वज आपल्यापर्यंत देवी आईनेच पोहोचवलाय आणि आता पुन्हा एकदा देवी आईनेच आपली मदत करून आपल्याला या ध्वजापर्यंत पोहोचवलं. मला असं वाटतं वाघोशीला जाऊया, देवी आईच्या देवळात. तिच्या चरणाशी हा ध्वज ठेवूया, कदाचित तीच काहीतरी मार्ग दाखवेल. ठीक आहे, मग आत्ता लगेच निघूयात आपण. पण नाही, आता नको. विरोचकाला संशय येईल. आपण काहीतरी करतोय हे विरोचकाला अजिबात कळता कामा नये. आता काही झालं ना तरी पुन्हा विरोचकाला ध्वजापर्यंत पोहोचू द्यायचं नाही. म्हणजे ताई म्हणते तसं खरंच लय भारी झालंय बरं का. खरंच जा की आदनं मधनं. हा दुःखा झालं. सगळ्यांनी एवढं आवडलंय, मी काय वेगळं सांगणार तुम्हाला. तुमच्या हाताची चव, तुमच्या मनातला सगळा गोडवा एक नाही याच्यात उतरलाय. हो पास झाला. आता साधीच डिश येते, एवढं काय कौतुक करत. बायकोनी कामं सांगितली आणि अधिपतीने लगेच ऐकली. म्हणजे आई साहेबांवरचं प्रेम काय कमी झालं का काय अधिपतींचं? हा नाही, म्हणजे आईसाठी कामं करावीत. आईसाठी कामं केली का नाही का मग पुण्य मिळतंय म्हणून म्हणलं. मावशे तू पण का नाही कुठली गोष्ट कुठे घेऊन जाशील. आई साहेब आमच्यासाठी काय आहेत ते त्यांना माहिती आणि आम्हाला माहिती. पुण्याच काय घेऊन बसलेस तू? पुण्य त्यांच्यासाठी आम्ही माफ करू. पुण्याचं सोडून जीव देऊ शकतो मी त्यांच्यासाठी, त्यासनी बी माहित आहे, एवढं लक्षात.